ये बस. आणि हे घे पाणी घे. आई अगं तू नको ना इतका विचार करूस. विचार नको करू. मधुरा असं कसं बोलतेस तू? तुला दिसत नाही का वासुभाऊजींचा किती गैरसमज झालाय माझ्याबद्दल? त्यांना कसं समजावू मी की माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर. आई अगं आता वासू काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. पोलिसांनी त्याला नेल्यामुळे तो खचलाय अगं. हो आणि त्याला जबाबदार मी आहे. मधुरा पोलीस त्यांना जेव्हा घेऊन जात होते तेव्हा मी विरोध करायला हवा होता. ते काहीच केलं नाही, फक्त बघत राहिले त्यांच्याकडे. किती दुःख झालं असेल का या गोष्टीचं. हो झालंय वासूला दुःख, पण सगळ्याच गोष्टी तुझ्या हातात नाही आहेत ना ताई. नाही मधुरा असं नाहीये. आज जर इथे मिस्टर कामात असते ना तर त्यांनी वासुभाऊजींसोबत असं काही होऊच दिलं नसतं. आता मलाच काहीतरी करायला हवं. मलाच त्यांच्या मनातला गैरसमज दूर करायला हवं. मी आताच जाऊन बोलते त्यांच्याशी. ताई ताई नाही, तू आता त्याच्याशी काही बोलायला जाऊ नको. सगळं तो काहीही समजून घेणार नाहीये आता. ताई आपण बोलू ना, आपण वासूशी नंतर बोलूया ना. हे बघ तू आता जर त्याच्याशी बोलायला गेलीस ना तर फक्त वाद वाढतील, गैरसमज फक्त वाढत जाईल. मधुरा अगं मी त्यांच्याशी नाही बोलले तर गैरसमज जास्त वाढतील असं नाही वाटत का तुला? नाही, कारण वासू आत्ता रागात आहे. ताई त्याचा राग शांत झाला ना की आपण बोलू त्याच्याशी. मी 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 बोलेन त्याच्याशी, मी बोलेन वासूशी. ओके ताई वासू ऐकेल माझं. बरोबर आहे तुझं. ठीक आहे, तू प्लीज बोल त्यांच्याशी आणि त्यांना समजाव की मनातला सगळा गैरसमज दूर करा माझ्याबद्दलचा. माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर. प्लीज सांग त्यांना प्लीज. अगं मी सांगेन त्याला, आणि तू आता नको काळजी करू. हा हे बघ मी एक काम करू का, मस्त कॉफी करून आणते तुझ्यासाठी. आले. गेला का वासू? आत्ताच. मग मला का बोलावलंस तू? मीरा कशी? काही बोलली का ती तुझ्याशी? ओके ती, आणि वेगळं काय बोलणार. रिग्रेट होतंय तिला खूप. म्हणत होती वासूला जेव्हा पोलिसांनी नेलं तेव्हा तिने त्यांना थांबवायला हवं होतं. खूप विश्वास आहे ना तिचा वासूवर. गैरसमज दूर करायला हवा असं म्हणत होती. मीच सांगितलं होतं तिला असं काही म्हणू नकोस म्हणून. जितका गैरसमज वाढेल तितका नात्यातला ताण वाढेल. म्हणजे तुझ्या सांगण्यावरून ती काही बोलली नाही पोलिसांना? रिअली? पण आदित्य तू वासूला असं काय सांगितलंस रे की तू एकदम इतका लाऊड रिॲक्ट झाला? मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलंय वासू. म्हणजे असं काही की ज्याच्यामुळे त्याचा मीरावरचा राग आणखीनच वाढेल. नाईस, वेल प्लेड. म्हणजे आता वासू आपल्या बाजूने होणार.
जोपर्यंत देवाशिष कामत परत येत नाही तोपर्यंत आपल्याला वासूचा शक्य तितका वापर करून घ्यायचा. पण आदित्य, मीराताईचं काय करायचं? एकदा का वासू आपल्या बाजूला आला की तो आपोआप एकटी पडेल. म्हणजे आता सगळं आपल्याला हवं तसं घडतंय. आपोआप? ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे पुढे बघ काय होत. काहीतरी गोंधळ नक्की आहे. काय बडबडतीयस? काय बडबडतीयस? मी म्हंटल काहीतरी गोंधळ नक्की आहे. कसला गोंधळ? वासू सरांना पोलीस पकडून घेऊन गेले असणार, बघतो. ही जरा हळू बोल ना. तुला काही भान आहे का आपण कुठे आहोत, काय करतोय? तुला काही कळतं का? खरं बोलायला कशाला भान हवं? हा, कर, नाही त्याला डर कशाला? अगो अगं, पण आपण कुठे आहोत, काय बोलतोय? जरा जरा लक्ष असू दे ना. आणि कशावरून वाटतंय हे तुला? मीरा मॅडमनी कंप्लेंट केली असणार त्यांची, मला माहितीये. देव सर गायब होण्यामागे ना वासू सरांचा काहीतरी हात आहे, बघतो. तू वेडी आहेस का? तुला जे मनाला वाटेल ते बोलतेस का तू? आणि हे कशावरून वाटतंय तुला? विभूती राणी, अगं किती भोळी आहेस तू. तू बघितलं नाहीस का वासू सर किती चिडले होते मगाशी? ते तेवढ्या रागात कधी बघितलंय का आपण त्यांना? नाही पाहिलंय, पण ऐक, काहीतरी वेगळं कारण असू शकतं ना त्यांचं चिडण्याचं. वेगळं वेगळं काही नाही. पोलिसांनी ना चांगलीच चौकशी केली असणार आहे त्यांची. विभूती, कुठेतरी पाणी मुरतंय नक्की. अगं, तुला काही कळतं का ग? तू काहीही बोलायला लागतेस. आणि हे बघ, हे ना कानविंदेने ऐकलं ना तर आपल्या दोघांना प्रॉब्लेम होईल. ते खूप ओरडतील तुझ्यामुळे, मला समजलं ना. आणि या कारणामुळे ना आपल्या दोघांच्या जॉबवर गदा येईल. कळतंय तुला? असं काही होणार नाहीये. आणि त्या कानविंदेना नाही घाबरत मी. मला तर त्यांच्यावर पण डाऊट आहे, सांगते तुला. कानविंदे सर, विभूती, ही फाईल आहे ना, ह्याच्यामध्ये ना कुठे कुठे सह्या पाहिजे. कसली नालायक आहेस ग? का? आत्ताच तू बोलली होतीस ना, मी नाही बे कोणाला घाबरत, मला नाही काही वाटत. मग हा, नाहीच घाबरत मग मी कोणाला. बस झाला आता आणि टाइमपास. खूप कामं पडली आहेत मला. तुझं काय? एक मिनिट, मी टाइमपास करत होते. हॅलो मॅडम, हा तुमचा मसालेदार चहा. मस्त चहा असतो यांचा. आपल्या कामत साहेबांची केस सुद्धा या मसालेदार चहा सारखीच मसालेदार होत चालली. म्हणजे काय, सगळं घातलंय पण चव कशाची लागते तेच कळत नाही. म्हणून तर हा चहा पिताना जशी मजा येते तशीच मजा ही केस सॉल्व्ह करण्यात येणार आहे नक्की. अहो, कसली मजा मॅडम. खरंच मला सांगा, या केस मध्ये नक्की कोणाचं काय चाललंय? आता मला कसं कळणार? अहो, काहीच कळत नाहीये ना. मग तीच तर खरी मजा आहे ना. कोणाचं काय चाललंय, कोण किती खरं बोलतंय, कोण किती खोटं बोलतंय, कोण कोणाची बाजू घेतंय, काहीच कळत नाहीये. सगळी कोडी आहेत. आणि कोडी सोडवण्यातच खरी मजा आहे. एक मात्र खरं, या केस मध्ये काहीतरी मोठं घडतंय. शिवाय कामतांचं नाव मोठं आहे, त्याच्यामुळे थेट काही ऍक्शनही घेता येत नाही आपल्याला. एकदम बरोबर बोललात मॅडम तुम्ही. म्हणजे तुमची ऍक्शन कमी पडते. ऍक्शनला अजून सुरुवात कुठे झालीये खरात. आता तर मी परिस्थितीचा अंदाज घेते जरा. एकदा का मला अंदाज आला की मग बघा कशी ऍक्शन घडते ते.
ताई या या या. आज खूपच उशीर झाला ताई. काय झालं? वासुदादांना सोडलं पोलिसांनी? हो, सोडलं त्यांना. मी जाण्याआधीच ते ऑफिसला गेलं. हे एक बरं झालं. पण वासुदादा बरे आहेत ना? हो, म्हणजे नाही खरं तर. त्यांना असं वाटतंय की मी त्यांच्यावर अविश्वास दाखवला, त्यामुळे जरा डिस्टर्ब झालेत ते. पण तसं नाहीये, त्यांना गैरसमज झालाय. त्यांना माहित नाहीये, माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर. ताई मला माहितीये, पण काय ना, देवदादा गायब झाले, त्यात वासुदादांना पोलिसांनी चौकशीसाठी नेलं, म्हणून थोडे डिस्टर्ब झाले असतील. होतील नॉर्मल, तुम्ही काळजी करू नका. मलाही तसंच वाटतंय. पण त्यांचा गैरसमज कसा दूर करू ना तेच कळत नाहीये. त्यांचा माझ्यावर असलेला राग तसाच राहू नये असंच वाटतं का मला. ताई मी सांगते ना तुम्हाला, काळजी करू नका. बरं ते राहू द्या, तुम्ही जेवून घ्या पटकन. नाही नाही नको गीता, मला खरंच जेवायला नको आहे, प्लीज. जेवणाबाबत मी तुमचं काही ऐकणार नाहीये. थोडंसं खाऊन घ्या तुम्ही. गीता मला खरंच नको आहे, खरंच भूक नाहीये. आहो दुर्वा जेवली का? हो, बाईसाहेब जेवल्या. म्हणजे आधी नाही नाहीच म्हणत होत्या, पण मी समजवलं गोडीने, म्हणून जेवल्यात. मग काय, नंतर म्हणाल्या की मीराकडून गोष्ट ऐकल्याशिवाय मी झोपणारच नाही. तुमची वाट बघत होती. थकली आणि झोपली मग नंतर आपसू. ह्या सगळ्या प्रकरणात दुर्वाकडे दुर्लक्ष होतंय का? हो हे खरं आहे, पण तुम्ही तिची अजिबात काळजी करू नका. मी सतत तिच्या बरोबर आहे. पण ताई, तिच्या बाबांची सतत आठवण काढते. गीता मी काय करू, मला खरंच कळत नाहीये ग. कसं समजावू दुर्वाला? तुम्ही लवकरात लवकर परत या प्लीज. नाही सहन होते मला आता. ताई तुम्ही नका काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल. हा विभूती, आपली जी पेंडिंग कामं आहेत ना त्यांची लिस्ट घेऊन ये जरा. May I come in, sir? येस प्लीज. सांग काय काय कामं राहिलेत आपली. येस सर. सर सगळ्यात आधी सोमानी सोबतची मीटिंग फिक्स करावी लागणार आहे. म्हणजे त्यांनी खूप आधी डेट्स घेतले होते, सो ते करायचंय. त्यानंतर सर नवीन प्रोजेक्टसाठी जे कामं आहेत, म्हणजे ते पाईपलाईनची कामं आहेत, ती स्टार्ट करावी लागणार आहेत. सो त्यासाठी सर तुम्हाला व्हिजिट करावं लागणार आहे लोकेशनला. बर, म्हणजे दोन्ही कामं आधी करायला हवी. येस सर. ठीक आहे. येस, ये ना. वासू सर, यावर जरा तुमची साईन हवी होती. ओके. कसली फाईल आहे? कामत हाऊसच्या दादर लोकेशनसाठीचं अप्रुव्हल आलंय. सो आता आपण कधीही तिकडे आपली ब्रांच ओपन करू शकतो. क्या बात आहे. तुमची एकदा साईन झाली की मी फाईल पुढे पाठवतो. वा, गुड. फायनली समथिंग गुड. पण तू कालाच फाईल घेऊन विभूतीला द्यायची, तिने आणली असती. नाही, मी म्हटलं की माझ्या हातचं हे पहिलं प्रोजेक्ट आहे, सो मीच साईन घ्यावी. चलो, ग्रेट. विभूती, येस सर. एक काम कर,
ही फाईल घे आणि पुढे पाठव फंड प्रोसेसिंगसाठी. ठीक आहे? ओके सर. सर बट प्रोसेस कशी होईल? म्हणजे देव सरांचे सिग्नेचर नाही आहेत, त्याशिवाय फाईल पुढे जाणार नाही सर. या राईट. नाही 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 ते काही मला माहिती नाही, पण मी पोचते. हो लवकरच पोचते. बर ओके बाय. ताई बरं झालं तुम्ही इथेच भेटलात. मी वरती येणारच होते तुमच्या खोलीत. बरं तुम्ही कॉफी घेणार की सरळ नाश्ताच देऊ? नाही नको, मला जरा घाई आहे. अहो नाश्ता तयार आहे, लगेच देते. सांगितलं ना तुला, वेळ नाहीये माझ्याकडे. तू एक काम कर, तुझ्या प्रिय मीराताईला दे नाश्ता. हा मग निदान कॉफी तरी देते ना, 2 मिनिटात. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? नाहीये वेळ माझ्याकडे. ताई मला माहित असतं तुम्ही लवकर उठणार आहात तर कॉफी तयार ठेवली असती ना. ओके, नेक्स्ट टाइम पासून मी तुला सांगत जाईन. हा नाही तसं नाही, पण कुठे चाललंय तुम्ही? विचारलंस? तुला पण तुझ्या मीराताई सारखी घाणेरडी सवय लागली आहे ना. कोणी कुठे चाललं की विचारायचं कुठे जाताय. नाही ताई तसं नाही. शट अप, युजलेस. अहो सर पण नाही नाही नाही, तुम्ही माझं ऐकून घ्या. काय आम्ही पार्टनर आहोत ना, त्यामुळे एकाला जर पॉसिबल नसेल तर काम पुढे कसं सरकणार. हो नाही मला कळतंय लॉ नुसार, पण बरं ओके ठीक आहे चालेल. या थँक्यू सो मच. काय झालं? बँक मॅनेजरशी बोललो. मग सर देव सरांच्या सिग्नेचर शिवाय काम होऊ शकतं का? नाही, त्यांनी एक पर्याय दिलाय तसा. कोणता? काही कारणास्तव जर देवाशिष कामं सही करू शकले नाहीत तर त्यांच्या पत्नीची सही ऑथॉरिटी म्हणून स्वीकारली जाईल. अच्छा, म्हणजे मीराने साईन केले तर आपलं काम होऊ शकतं. होऊ शकतं. मीराची आणि माझी सही झाली तर फाईल पुढे प्रोसेसिंगला जाऊ शकते. अदरवाईज बँक आपल्याला फंड्स देणार नाही. सर मग हे मीरा मॅडमना सांगायला हवं ना? हो. आदित्य, तू फोन कर मीराला प्लीज आणि बोलवून घे तिला इथे. हो मी लगेच फोन करतो तिला. विभूती, येस सर. बाकीचे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर कर, फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करून. ठीक आहे? ओके सर, मी लगेचच लागते. ताई दुर्वाला स्कूल बस मध्ये मी बसवून आले. काही विचारलं का ग तिने? अहो किती विचारलं ताई. देवदादांना इतकं विचारत होती, म्हणे नाही मला शाळेत जायचंच नाहीये. कसं बसं समजवलं आणि पाठवलं शाळेत. तिला काय सांगावं ना तेच कळत नाही. नाही आपण पण काय करणार आहोत नेमकं. बरोबर आहे तुझं. मी दुर्वाची रूम आवरून घेते आणि मग इथलं काम करते. ताई तुम्ही हे सगळं राहू द्या, मी आवरेन. हा मी हो, हो, आलेच. हो. हा आदित्य बोल. हां हॅलो. ऐक ना, तू जरा ऑफिसला येऊ शकतेस का प्लीज? आता का रे, काय झालं? हां जरा काम होतं. बरं मग मी घरचं आवरून येते जरा, चालेल ना? नाही असं नाही, जरा अर्जंट आहे. तर काय अर्जंट आहे आदित्य, काय झालं नक्की? ऐक ना, तू ये ना ऑफिसला. तू आलीस की तुला मी सगळं सविस्तर सांगतो. बरं बरं ठीक आहे, मी येते लगेच. बाय.
येते मीरा. इतकं काय अर्जंट काम आहे माझ्याकडे, तेही ऑफिसचं.